नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र प्रवीण बदाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, हा आपल्या इकोजन आयकॉन कंपनीचा 7.5 HP चा सोलर पंप आहे. इथे बघू शकता तुम्ही, हा सेकीचा पंप असल्यामुळे इथे आपल्याला सोलर पॅनल जे आहेत 13 सोलर पॅनल आपल्याला इथं बघायला मिळतात मित्रांनो. जे की आधी मेडा कुसुममध्ये पॉलीचे जे पॅनल होते ते 20 पॅनल यायचे, त्याच्याऐवजी आता मोनोचे 13 पॅनल येतात मित्रांनो. बघू शकता तुम्ही, हा 7.5 HP चा इकोजन कंपनीचा सोलर पंप आहे. मी तुम्हाला इथे दाखवतो पॅनल किती वॅटचा आहे काय ती पण माहिती देतो. कंट्रोलरमध्ये पण काही चेंजेस केलेले आहे ते पण दाखवतो. आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा मित्रांनो. इथे आपण बघू शकतो आयकॉनचे हे सोलर पॅनल्स आहेत. याच्या इथं मॉडेल नंबर पण दिलेला आहे, मॅक्झिमम पॉवर पण दिलेला आहे. 540 वॅट पीकचा एक सोलर पॅनल आहे मित्रांनो. इथं व्होल्टेज ॲट मॅक्झिमम पॉवरमध्ये 41.64 व्होल्ट येतं. करंट ॲट मॅक्झिमम पॉवर IMP मध्ये 12.97 ॲम्पियर एका पॅनलचा ॲम्पियर करंट निघतो मित्रांनो. ओपन सर्किट व्होल्टेजमध्ये 49.60 व्होल्ट एवढं व्होल्टेज येतं. शॉर्ट सर्किट करंटमध्ये 13.86 ॲम्पियर करंट येतो. मॅक्झिमम सिस्टीमचं जे व्होल्टेज आहे ते 1500 व्होल्टपर्यंत आपण सिरीजमध्ये कनेक्ट करू शकतो मित्रांनो. सिरीज फ्यूज रेटिंग जी आहे ती 25 ॲम्पियरपर्यंतची आहे. इथं आपल्याला सगळं जे डिस्क्रिप्शन्स आहेत ते इथं आपल्याला मिळतील. पॅनलचे वॅटेज वगैरे सगळं, व्होल्टेज वगैरे सगळं इथे आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो. तर हा 7.5 HP चा सोलर पंप आहे इकोजन कंपनीचा. आता आपण कंट्रोलर दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही, हा आपला इकोजन कंपनीचा कंट्रोलर आहे. इथे आपल्याला आता नवीन लोगो बघायला मिळतो, इकोट्रॉन सोलर पंप कंट्रोलर म्हणून. आणि डिस्प्लेमध्ये पण आपल्याला चेंजेस बघायला मिळतील. आधीचा जो डिस्प्ले होता त्याच्यामध्ये हे पॅरामीटर्स वेगळे यायचे आणि याच्यामध्ये आता वेगळे येतं मित्रांनो. इथं बघू शकतो आपण, कंट्रोलर तोच आहे परंतु काही चेंजेस कंपनीने केलेले आहेत. बघा, अशा पद्धतीने लँगिट्यूड लॅटिट्यूड पण दिसतं, ही फ्रिक्वेन्सी दिसते 69 फ्रिक्वेन्सी. वातावरण आता ढगाळ आहे, पावसाचं वातावरण असल्यामुळे. इथं आपल्याला सिरियल नंबर आणि नेटवर्क वगैरे दाखवतं. इथं 7.5 HP चा पंप आहे आणि पंप चालू आहे म्हणून रन दाखवतं आहे. इथं इनपुट व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज वगैरे सगळं दाखवतं. इथं करंट दाखवतं आहे आपल्याला. बघू शकतो आपण इथं किती किलोवॅटचं आहे. इथं दिवसामध्ये आपण किती लिटर पाणी वापरलं ते पण दाखवतं. इथे हे लँगिट्यूड लॅटिट्यूड म्हणजे लोकेशनचं दाखवतं. अशा पद्धतीने आपल्याला डिस्प्लेवरती सगळी माहिती मिळते मित्रांनो. 6750 वॅट पीक टोटल आपले जे 13 पॅनल आहेत त्यांचं सगळे मिळून तेवढं वॅट पीक तयार होतं मित्रांनो. इथे बघू शकतो आपण, रेग्युलर ज्या पद्धतीने आपल्याला कंट्रोलर सिरियल नंबर वगैरे डिटेल जी होती ती इथे बघायला मिळायची, ती आता इथं बघायला मिळते आपल्याला. कंट्रोलरचा सिरियल नंबर आहे, त्यानंतर व्होल्टेज रेंज आहे, HP आहे, किलोवॅट आहे, किती ॲम्पियरचं त्याचं आउटपुट करंटची कॅपॅसिटी आहे ते पण दिलेलं आहे. 20 ॲम्पियरपर्यंतचं आहे मित्रांनो. 0 ते 240 Hz पर्यंत फ्रिक्वेन्सी आपण सेट करू शकतो. ऑपरेटिंग टेम्परेचरमध्ये -10°C ते 50°C पर्यंत जाते. आणि इथं खाली आपल्याला सोलर पंप कंट्रोलर विथ डेटा मॉनिटरिंग सिस्टम दिलेले आहे, जे की आपण मोबाईलवरनं सुद्धा आपला पंप ऑन ऑफ करू शकतो. मोबाईलवरनं पंप ऑन ऑफ करण्यासाठी आता इथं आपण डिस्प्लेवरती बघू शकतो, इथे नेटवर्क आहे. तर हा पंप आपण मोबाईलवरनं कुठून पण ऑन ऑफ करू शकतो मित्रांनो. इथे आता आपल्याला बघायला मिळेल एअरटेलचं नेटवर्क आहे बघा. ज्यावेळेस आपण मोबाईलवरती ऑन ऑफ करायचं आपण म्हणतो तर त्यावेळेस आपल्या सिस्टममध्ये, कंट्रोलरमध्ये आपल्याला नेटवर्क असणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण मोबाईलवरती ऑन ऑफ करू शकतो मित्रांनो. हा लाइटिंग अरेस्टर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. त्यानंतर हे 2 स्ट्रक्चर आहेत. एका स्ट्रक्चरवरती 5 पॅनल आहेत आणि एकावरती 8 आहेत मित्रांनो.
शकतो. जे नवीन आलेले आहेत आता त्यांचे जंक्शन बॉक्ससुद्धा वेगळे आहेत, बघू शकतो आपण. हे एका पॅनलला 3 ठिकाणी जंक्शन बॉक्स येतात. 25 एम्पियरचा एक येतो तो, हे बघा अशा पद्धतीने. जुना जो होता तो पॉलीच्या पॅनलमध्ये एकच जंक्शन बॉक्स आपल्याला बघायला मिळायचा, याच्यामध्ये आपल्याला 3 ठिकाणी बघायला मिळतो. हे सगळं सिरीजमध्ये कनेक्शन केलेलं आहे मित्रांनो. आधीचा जो आपला पॉलीचा पॅनल यायचे त्याच्यामध्ये जो 7.5 HP पंप होता, त्याच्यामध्ये आपल्याला पॅरलल कनेक्शन करावं लागायचं. याच्यामध्ये सिरीजमध्येच आपण केलेलं आहे, सिरीजमध्येच हा पंप चालतो. आपला व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.